Hello, friends. Welcome to the reverse aging journey. Today's topic is 3-day water fasting. Should you try it? Can drinking only water for 3 days transform your health? Let's find out below. तुम्ही कधी विचार केलाय का 3 दिवस फक्त पाणी पिऊन तुमचं हेल्थ तुम्ही ट्रान्सफॉर्म करू शकता? The power of a 3-day fast, detox, energy, and healing. A 3-day fast can be a powerful reset for your body, triggering deep detoxification, enhanced energy, and cellular renewal. One of the key benefits is autophagy, a process where your body cleans out damaged cells and regenerate healthier ones. This can slow aging, improve metabolism, and boost overall vitality. During fasting, your digestive system gets a break, allowing your body to focus on repairing tissues and flushing out toxins. Many people experience an energy boost as the body shifts from burning glucose to burning stored fat for fuel. This metabolic switch can also help the weight loss and mental clarity. 3 दिवस फास्ट करायचं आहे फक्त पाणी पिऊन. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा डिटॉक्स होणार आहे, तुम्हाला एनर्जी मिळणार आहे आणि तुमचं बॉडीचं हिलिंग सुद्धा होणार आहे. त्याचं एक बेनिफिट आहे म्हणजे ऑटोफेगी. ऑटोफेगी म्हणजे तुमची बॉडी शरीरातले सेल्स जे असतात ते डॅमेज होण्यापासून ते वाचतात आणि तुमच्या बॉडीचं कार्य चांगलं होतं, रिजनरेट होतात तुमचे सेल्स. नवीन सेल्स, जुने सेल्स डॅमेज होऊन नवीन सेल्स निर्माण होतात आणि तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं, तुमचं एनर्जी वाढते. ड्युरिंग फास्टिंग युअर डायजेस्टिव्ह सिस्टीम ग्रेट ब्रेक. जेव्हा तुम्ही फास्ट करता तेव्हा तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे त्याला ब्रेक मिळतो, त्याला रेस्ट मिळते आणि त्याच्यामुळे तुमचे टिश्यूज रिपेअर व्हायला मदत होते आणि तुमच्या बॉडीतले टॉक्सिन्स सुद्धा सगळे फ्लश आउट होऊन जातात. खूपसे लोक असं हे करतात, म्हणजे नोटीस करतात, एक्सपिरियन्स करतात की त्यांच्या बॉडीतलं ग्लुकोज, फॅट सगळं बर्न होऊन ते ऍज अ फ्युल बॉडी वापरते. दिस मेटाबॉलिक स्विच कॅन ऑल्सो हेल्प द वेट लॉस अँड मेंटल क्लॅरिटी. या मेटाबॉलिक स्विचमुळे, चयापचयाच्या या प्रक्रियेमुळे तुमचा वेट लॉस व्हायला मदत होते आणि तुम्हाला एक मेंटल क्लॅरिटी सुद्धा येते. How to fast safely. Stay hydrated with plenty of water and herbal teas. Electrolytes like sodium, potassium, and magnesium are critical to prevent dizziness or fatigue. In naturopathy, we use buttermilk for fast. When breaking your fast, start with light, nutrient-dense foods like steamed vegetables or smoothies to avoid shocking your system. 3 दिवस काय करायचंय, फक्त प्लेंटी ऑफ वॉटर प्यायचंय. त्याच्यामध्ये तुम्ही हर्बल टी सुद्धा पिऊ शकता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला विकनेस नाही येणार. नॅचरोपॅथी मध्ये 3 दिवस फक्त बटरमिल्क फास्ट करतात. त्याचं प्रमाण असतो एका तासाने 200 ml 200 ml असं ते बटरमिल्क घ्यायचे, पातळ एकदम बटरमिल्क घरी बनवलेलं. त्याच्यामध्ये काहीही ऍड करायचं नाहीये. 3 दिवस फक्त बटरमिल्कचा फास्ट केला तर तुमची बॉडी एकदम नव्याने असं रिजन्युएट होते. म्हणजे तुम्हाला खूप त्या बॉडीमध्ये पूर्ण टॉक्सिन्स तुमच्या बॉडीचं पूर्ण शुद्धीकरण होऊन जातं. आणि जेव्हा तुम्ही हे फास्ट सोडताय 3 दिवसांनी, तेव्हा तो अगदी असं डायरेक्ट जेवायचं नाहीये. तुम्ही सुरुवात करायची आहे लाईट फ्रूट. हा फास्ट तुम्ही फ्रूट ज्यूसने सुद्धा करू शकता किंवा फ्रूट खाऊन सुद्धा करू शकता, पण हा आज आपण बघतोय तो वॉटर फास्ट आहे. त्याच्यामध्ये वॉटर फास्ट मध्ये बटरमिल्क घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही 3 दिवसाने फास्ट सोडणार तेव्हा स्टीम केलेले थोडेसे व्हेजिटेबल्स
किंवा तुम्ही स्मूदी घ्यायची, हे डायरेक्ट जेवण नाही घ्यायचं. Who should avoid it? Pregnant women, people with diabetic, or those with underlying health condition should consult a doctor before fasting. प्रेग्नंट वुमनने नाही करायचंय फास्ट, डायबिटिक पीपलने फास्ट नाही करायचंय, आणि जे लोक म्हणजे जुन्या आजाराने ग्रासलेले असतात, गंभीर आजाराने, त्यांनी डॉक्टरला विचारूनच फास्ट करायचा आहे. ऑलवेज लिसन टू युअर बॉडी. If you feel unwell, adjust or stop the fast. Don't write. A 3 day fast can leave you feeling lighter, clearer, and more rejuvenated. जेव्हा तुम्हाला नेहमी तुम्ही तुमच्या बॉडीचं, शरीराचं तुमचं ऐकायचं आहे. तुम्हाला असं जेव्हा वाटतंय की मला खूप थकवा आला आहे, किंवा मला चांगलं नाही वाटत आहे, मला फटीग वाटत आहे, चक्कर आल्यासारखं वाटतं आहे, तर तेव्हा तुम्ही लगेच स्टॉप करायचं आहे फास्ट. पण थोडस पाणी किंवा वॉटर, किंवा पाणी नाही, व्हेजिटेबल्स किंवा स्मूदी घेऊन, दूध घ्यायचं नाहीये, किंवा फ्रूट ज्यूस घेऊन तुम्ही फास्ट सोडू शकता. Would you try this? Comment yes or no below in comment box. Thank you. Please comment, like, share and subscribe my channel. Thank you.